धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. आज आपण पोहोचलेलो आहोत दापका जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती गण आंसरवाडा या ठिकाणी काही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. नागराज न्यूजने सुरू केलेल्या या सदरामध्ये रयतेचा दरबार हे सदर आम्ही सुरू केलेलं आहे. आमची अशी अपेक्षा आहे की सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. अनेक इच्छुक उमेदवारसुद्धा या ठिकाणी आता येतील, भेटीगाठी करतील, काय करतील. मला तुम्हाला असा एक प्रश्न आहे की जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला अनेक इच्छुक उमेदवारापैकी जो कुठल्याही पक्षाचे असू शकतील, तुम्हाला त्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत? खरं तर सध्याचा चांगल्या माणसाचा राजकारणावरला विश्वास उडालेला आहे. कारण सध्याचं जे राजकारण आहे निष्ठा पक्ष विचारधारेचं राहिलेलं नाही. फक्त सत्ताचं जे राजकारण आहे ते स्वतःच्या नेत्याच्या स्वार्थापुरतं झालेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये आमचे अंगदान नाहीत, ते शेतकरी कामगार पक्षाचे कट्टर होते. मतं मिळो अथवा न मिळो, पण आता कुठलाही नेता किंवा आपल्या तत्वाशी एकनिष्ठ राहिला नाही. म्हणून नेत्या उमेदवाराकडून बरेचशा अपेक्षा आहेत, पण त्या अपेक्षा पूर्ण करतील यावर आता कोणाचाही जवळपास विश्वास राहिलेला नाही आहे. आमच्या या दापका जिल्हा परिषद खरं तर तिन्ही जागा ओपनमध्ये आहेत. इच्छुक बरेच आहेत, पण गेली महिन्यापासून एवढा मोठा पूर सगळे वाहून गेले. दिवाळीच्या अगोदर अनुदान मिळालं, अनुदान आणखी कोणाला मिळालेलं नाही. गेल्या सोयाबीन 10 वर्षापूर्वी 4,000 भाव होता, आज 10 वर्षानंतर सोयाबीनचा भाव 4,000च आहे. हे इतके दिवस काहीच नाही, फक्त निवडणुका आलं की ह्याचं राजकारण करतात शेतकऱ्याचं. आणि शेतकऱ्याबद्दल कोणालाच नाही, कुठलाच राजकीय पक्ष असो, मी एकाबद्दल म्हणत नाही, प्रत्येक राजकीय पक्ष शेतकऱ्याचं नाव घेतात, पण शेतकऱ्याबद्दल कोणालाच चिंता नाही. फक्त निवडून आलं की त्यांना पदं कशी मिळतात, कुण्या पक्षात मिळतात आणि कुठून फायदा होतो याचाच विचार करण्यामध्ये मशगूल आहेत. जनतेच्या प्रश्नाबद्दल, तत्वाबद्दल कुठलाही राजकीय पक्ष आज तरी एक विचारधारा धरून ठेवलेला आहे असं मला वाटत नाही. आता सध्या आंसरवाडा या गावामधून दापका जिल्हा परिषदेला असेल किंवा आंसरवाडा पंचायत समितीला असेल, आंसरवाडा येथील अनेक उमेदवार, इच्छुक उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये धनराज माने असतील किंवा नयन माने असतील किंवा अजित माने असतील, हे उमेदवार तुमच्या गावातील आहेत आणि ते इच्छुक आहेत. काय ह्यांच्यापैकी तुम्हाला कोण योग्य वाटतं आणि त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा असेल? नाही, गावातील उमेदवार दुसऱ्यापेक्षा गावातला सरसच राहणार की. गावातला जर कुठल्याही पक्षाचा राहिला, अजित नाना असतील, धनराज माने असतील, नयन असेल, अजून कुठला असेल, पण गावातला हक्काचा माणूस राहू शकतो. त्यामुळं गावातला जर असेल तर आम्हाला प्रत्येकाकडून भरपूर अपेक्षा आहेत. पण त्यांनी असं दलबदल न करता एकनिष्ठपणे ज्या पक्षाकडून आपण निवडून आलो त्या पक्षाशी, त्या विचारधारेशी कायम असावं आणि जनतेची सेवा करा एवढीच अपेक्षा आहे. जर उद्या कुठलं पद मिळालं तर सत्तांतर करणारा किंवा विचारधारा सोडणारा नसावा एवढी अपेक्षा आहे. नक्कीच विचारधारा सोडणारा नसावा असं तुमचं मत आहे. आत्ता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याच्या ज्या निवडणूक आहेत, येणाऱ्या तुमच्या गावातून धनराज माने असतील, नयन माने असतील किंवा अजित माने असतील किंवा आणखीन बरेचसे लोक इच्छुक आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी. काय अपेक्षा असतील आणि यांच्यापैकी तुम्हाला कोण सरस वाटतो आणि कोण योग्य वाटतो? उमेदवार कोणी का असेना, जो गावचा विकास चांगला करेल आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. जो आश्वासन चांगला विकास करेल, रस्ते, नदी, काय नाले आहे, ही जे गावचा काही विकास रखडलेला आहे, जो कोण चांगलं काम करेल त्याला पाठिंबा आम्ही देऊ. नक्कीच चांगलं काम करणाऱ्याला पाठिंबा देणार आहेत. काका, तुमचं खूप वय झालेलं आहे, तुम्ही काँग्रेस सरकारचंही काळ बघितलंय, भाजप सरकारचंही काळ बघितलाय. ह्या दोघांमध्ये तुम्हाला काही फरक जाणवतोय? बराच फरक जाणवतोय. काय फरक आहे दोघांमध्ये? आता काय, मागच्या धोरणाला आणि आताच्या धोरणाला लोक एक वचनी राहिलेच नाहीत राजकारणामध्ये. जे आपल्या स्वार्थासाठी कोण कुठं काय करवलंय आणि बोलतात एक आणि करतात एक, हे सर्रास चालू आहे. आधी चांगल्या असलेलं बी नावं ठेवलेलं येतं आणि वगळ्याला बी नावं ठेवलेलं येतं. ते असं हे आहे जे बाबा आता कुठं तर लोकांच्या कामासाठी वापरावं. हे निवडणूक आली की आता कोण बी कसं शेत नांगरणं पाळी घालतोय तसं आता हे सध्या त्यांचं हे मेहनताना चालू आहे. एवढं झालं की पुन्हा झालं काय करायना. कोण उमेदवार येऊन सनी इथं जिल्हा परिषदचा आता पातोर ह्या गावाच्या सडकाला कुठं काही सामुदायिक कामासाठी कोण काय करते? काहीच नाही. बरं, विकासाच्या बाबतीत विकास तुमच्या गावाचा काही झालाय?
आता विकास तर होणार बघा, एवढं सगळं होईल आणि विकास कसं काय होत नाही, पण हो म्हणावं असं राहत नाही, दुर्लक्ष असतं. बरं, तुमच्या गावामधून धनराज माने असतील, नयन माने असतील किंवा अजित माने असतील, हे तिघ जण इच्छुक आहेत. या तिघापैकी तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटतंय तुम्हाला? कोणी बी योग्य राहील, गावातलं म्हटल्यावर योग्य राहणार. ते तिघापैकी कोणत्याला बी आम्ही विरोध करणार नाही, कोणत्याला मिळालं तर आम्ही त्याच्या बाजूनं राहू. बरं, आता मला असं म्हणायचं आहे की मागच्या काळात विकास झालाय आणि येणाऱ्या काळात तुम्हाला हे येणाऱ्या सदस्याकडून काय अपेक्षा असतील? अपेक्षा खूप राहतात साहेब, अपेक्षाला काय, पण ते निवारणार पाहिजे की. अपेक्षा खूप राहतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की अपेक्षा भरपूर आहेत पण त्याचं निवारण होत नाही. होत नाही हे म्हणायचं साहेब, त्याला का वाद आहे का? अपेक्षा खूप आहेत पण त्याचं निवारण होत नाही. या ठिकाणी आणखीनही आपल्यासोबत काही नागरिक जोडलेले गेलेले आहेत. काय सांगाल, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. आता अनेक इच्छुक उमेदवार रिंगणामध्ये येणारच आहेत. काय अपेक्षा असतील त्यांच्याकडून तुम्हाला? अपेक्षा काय, विकास व्हायला पाहिजे, तरुणांना संधी द्यायला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, आपलं पाणी, रोड, नाल्या ही व्हायला पाहिजे आणि त्यालाच पाठिंबा ही गाव देईल. जो विकास करेल त्यालाच पाठिंबा ह्या नागरिकांचा, मतदारांचा राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये. नक्कीच मामा, काय सांगाल, तुमच्या आता निवडणुका लागलेल्या आहेत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जे उमेदवार येणार आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा असतात? काय जेवढी गावात सोयी आहेत तेवढ्या करतील अशी अपेक्षा आहेत. आमचं दुसरं कारण तर ह्या अपेक्षा तुम्ही कुणाकडे म्हणजे समाधान होईल, कोण करू शकाल तुमच्या अपेक्षा? आता जे आमच्या गावात जे गाव करेल ते करेल. आता जे उमेदवार गावचाच असल्यावर त्यांनीच करतील, पण त्याच्याच मागणार. जर येणाऱ्या काळात तुमच्या गावचा जर उमेदवार नसेल, बाहेर गावचा जर उमेदवार असेल, तर तुमच्या काय अपेक्षा असतील त्यांच्याकडून? जे सत्य माणूस वागणार आहे, सत्य काही काम करणार त्याच्या मागे आमच्या राहील पाठिंबा. सत्य माणूस वागणारा च्या पाठीमागं इथले नागरिक, मतदार उभे राहणार आहेत. आणखीन आपण या ठिकाणी तुम्ही बोलला ना, आणखीन आपण काही लोकांचा या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये तुम्हाला कोणत्या म्हणजे कशा प्रकारच्या उमेदवाराची अपेक्षा आहे तुम्हाला आणि त्यांच्याकडनं काय अपेक्षा कराल? जे आता शेतकरी आहेत त्या उमेदवारांना आल्याच्या नंतर त्याच्या हालापेष्टा जाणून घ्यावा आणि त्यांचे कामं करावं. जे गावात रोड, नाली ही जी पाऊस पडला की तुडूंब भरून जातात, ती पाणी वरती येतंय, पुन्हा ते रोगराई ही होतंय, ती नाले आहे ते त्यांनी करावं, व्यवस्थित काम करावं. असाच आम्ही त्या जो करेल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. नक्कीच, पण तुम्ही आता तुम्ही तरुण आहात, तुम्हाला सध्याचं हे युग आहे, तरुण वयामध्ये तुम्हाला सरकारकडनं काय अपेक्षा आहेत आणि सरकारने तुम्ही जे विचार केला होता का, सरकारकडे मागण्या केल्या होत्या, त्याच्यापैकी काही मागण्या मान्य झालेल्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्या आणि काहीच मान्य झालेल्या नाहीत. आम्ही सरकारकडे काय ते आरक्षण मागितलं, ते आरक्षण बी त्याने फेल करून दिलं. दुसरी गोष्ट, जे आता अनुदान म्हणलं 18,500 बोललं, उगं बडबड केलं आणि 18,500 देतो असं सांगितलं. तिच्यानंतर ते 18,500 आता 8,500वर आणलं. ही शेतकऱ्यासाठी ते काहीच करत नाही, ते पण मिळत नाही. उगा आता काय म्हणतंय, दिवाळीच्या अगोदर तुमचं बोनस गोड करू, तुम्हाला बोनस देऊ, लवकरात लवकर तुमचं अनुदान तुमच्या खात्यात टाकून देऊ, हे आतापर्यंत बोललं. आता काय उद्या दिवाळी आहे, कशाला करता? आता लागल्या सुट्ट्या, जातं सरकार तिकडच निघून. ह्या सरकारकडे काय मागून घ्यावं आपण? बरं, काँग्रेसच्या सरकारमध्ये आणि भाजपच्या सरकारमध्ये तुम्हाला कुठलं सरकार चांगलं वाटलं? मला सांगा, 1947 पासून काँग्रेस सरकारनं आतापर्यंत म्हणजे 15 वर्षाच्या आत, आता 15 वर्ष झाले बीजेपीचं सरकार आले. 1947 पासून त्यानं काँग्रेस सरकार करतच होतं. त्यानं काय केलं? काहीच करायला नाही. आता पुढचं जे सरकार आलं, मला सांगा, ज्या टायमामध्ये शेतकऱ्याला ज्या टायमात पैसे पडले विम्याचे पैसे पडल्याच्या नंतर शेतकऱ्याला कधीच कळत नव्हतं. काँग्रेसच्या काळामध्ये किती पैसे पडले कळत नव्हतं. ज्या टायमात मोदी सरकारनं की बाबा जनधन खातं काढून दिलं, त्या टायमात शेतकऱ्याला कळालं की बाबा रुपया पडलेला कळाला, त्याला ऑनलाईन केलं. हे गोष्टी मात्र सर्वात महत्त्वाच्या केल्यात ह्या सरकारचं. एवढंच मी चांगलं व्यवस्थित मानू शकतो. आता तुम्हाला कोणतं सरकार योग्य वाटते? नाही, आताचं जो सरकार आहे तो योग्यच आहे, वाईट नाही. आत्ताचं जे सरकार आहे ते नक्कीच योग्य आहे. या ठिकाणी आपण अन्सरवाडा या पंचायत समिती गणामध्ये आपण अनेक मान्यवरांच्या आणि अनेक नागरिकांच्या या ठिकाणी आपण प्रतिक्रिया घेत आलेलो आहोत.
नक्कीच आमचं हे सदर तुम्हाला कसं वाटतंय, रयतेचा दरबार या सदरामध्ये तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या बातम्या जर आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.